माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरनिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरनिशी मुखी नाम श्री संताची या माथा चरणावर संताची या माथा चरणावर श्री संताची या माथा चरणावर हो साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हरी श्री संताची या माथा चरणावरी माथा चरणावर हो श्री संताची या माथा चरणावरी हरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल आपले पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन्नकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरनिशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अगदी सोपा जवळजवळ सगळ्या भजनी मंडळाच्या पाठांतरातला परिचयाचा पंढरी महात्म्य प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाची जी मुख्य साधना आहे ती साधना म्हणजे नामसाधना वारकरी संप्रदायाचं जे मुख्य व्रत आहे त्याचं नाव आहे एकादशीचं व्रत आणि वारकरी संप्रदायाची जी मुख्य वारी तिचं नाव पंढरपूरची वारी पंढरपूरची वारी एकादशीचं व्रत आणि नामसाधना या 3 गोष्टीबद्दल आपल्या अंतकरणातली निष्ठा व्यक्त करणारा अभंग आहे विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्मेच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग यांची माऊली ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले हे आवलगाव नावाचं गाव आणि या आवलगाव नावाच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 43 वर्षापासून हरिभक्तीपरायण दासोपंत महाराज रोहिणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं आपल्या गावाचं वैभव महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक आमचे परममित्र नरहरी महाराज निश्चळ अर्थात नरहरी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली समापन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील मला वाटतं आजचा हा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं भजनी मंडळीच्या वतीनं सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं या सर्व कमिटीच्या वतीनं आमच्या तात्यांनी मला फोन केला आणि ज्यांनी मला आज वटीत घेतलेलं आहे ते सुधाकररावजी भाऊसाहेब निश्चळ बरोबर आहे ना ह्यांच्या मी आज काय वटीत आहे बरोबर आहे का नाही यांनी मला आज वटीत घेतलेलं आहे त्यांच्या मार्फत ही कीर्तनाची सेवा ही कीर्तनाची सेवा त्यांच्या मार्फत आहे ही कीर्तनाची सेवा त्यांच्या मार्फत आहे आणि ही कीर्तनाची सेवा यांच्या मार्फत आहे असा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे महाराष्ट्रातील रती महाराज मंडळी आपण सगळे आवर्जून उपस्थित आहात सुंदर आता ज्यांनी चाल गायली ते महाराष्ट्रातील आणि आळंदीचं वैभव हरिभक्तीपरायण आमचे परममित्र संगीत विशारद उद्धव महाराज शिंदे आळंदीकर त्यांना मनापासून धन्यवाद तसं त्यांचं धसाडी गाव आहे पण ते आळंदीला वास्तव्य आलं आणि दुसरे आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक थोर संगीतकार भजन सम्राट आमचे परम मित्र आणि
नवोदित कीर्तनकार हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज दिवटे महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी गुणीजन महाराज मंडळी आवर्जून उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. दोनही मृदंग वादक मला वाटतं दोन्ही बी गावातले असतील, बरोबर आहे का नाही. हरिभक्तीपरायण नरहरी महाराज निश्चळ आणि हरिभक्तीपरायण गणेश दम तर खाऊ दे की थोडा, हो ना. हरिभक्तीपरायण तर मला वाटलं ध्यानातच नाही काय घ्यायचं, मग पूर्ण ध्यानात आहे ना. हरिभक्तीपरायण गणेश महाराज त्यांना मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य आमचे परममित्र हरिभक्तीपरायण सतीश महाराज शास्त्री रांगणेकर आवर्जून उपस्थित आहेत. महाराज म्हणजे प्रेमाखातर उपस्थित आहेत, आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर. महाराजाचा आज दिवस कुठंच नव्हता म्हणून इथं दिवस आपलं म्हणजे इथं कीर्तनाला महाराज आवर्जून उपस्थित आहेत. आमचं त्यांचं प्रेमाचं नातं, तात्याचं त्यांचं प्रेमाचं नातं, म्हणून श्रवण करण्याकरता नाही पण सगळ्याच्या भेटीगाठीसाठी महाराज आवर्जून उपस्थित आहेत. महाराज म्हणून प्रेमाची तो ऐशी जाती आणि सर्वस्वाशी मुकावे, सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव आहे प्रेम. महाराज म्हणून प्रेमापोटी महाराज आवर्जून उपस्थित आहेत. सगळ्या मंडळीला विनम्र भावाने अभिवादन करतो, सगळ्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे जे यजमान आहेत ते भाऊसाहेब सुदामराव, ते दुसरं सांगितलं का मी? हा बरोबर होतं ना. सुधाकर भाऊसाहेब निश्चय, बरोबर आहे का नाही. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हे यजमान सगळे चांगले आहेत बिचारे, बरोबर आहे का नाही. यजमान पद्धती चांगली, कारण आपल्या संसारातून खारीच्या वाट्यानं थोडी कव्हायना सेवा घडते. ती जुन्या काळात तुम्हाला माहित असेल, मोठी होत्या शास्त्रीजी, मोठी काळात यातनं मोठी गेल्या आणि मोटरी यायला थोडा उशीर होता म्हणून मधल्या काळामध्ये ती इंजिन आलती. कशाची माहिती का? किर्लोस्करची इंजिन आलती, माहिती का तुम्हाला. मोठी गेल्या आणि मोटर यायला उशीर होता, मधल्या काळात ती इंजिन आलती किर्लोस्करची. त्या किर्लोस्करच्या इंजिनची अशी पद्धत होती, त्याची पद्धतच वेगळी होती. त्या इंजिनला काय असायचं माहिती का, एक अशी तुटी काढून दिलेली असायची बघा मधल्यामध्ये, बरोबर आहे का नाही. पाणी उपसायचं आणि त्या बारक्या तुटीनं त्या पाईपानं पुन्हा हिरीत पाणी सोडायचं. कशासाठी तुटी असायची माहिती का, ते इंजिन गरम होऊन फुटू नये म्हणून ती तुटी काढलेली असायची. ज्याला त्याच्यातलं माहितीच नाही ती म्हणायचं काय मूर्ख माणसं येतं, एवढं मेहनतीनं पाणी उपसायचं आणि पुन्हा विहिरीत सोडायचं. ती कशासाठी सोडित होते की इंजिन गरम होऊन फुटू नये म्हणून. मग हे कीर्तनकाराचं थोडं मानधन देणं म्हणजे संसार रूपी इंजिन गरम होऊन फुटू नये म्हणून तुटी काढून देणे. लक्षात आलं का? बरोबर, ही तुटी काढून देण्याची पद्धत आहे, बरोबर आहे. कुत्र बी कमी येडे करायला लागले की कमन नाही की, बरोबर आहे. एखादं आहे बाबा ग बसू आरडू नको आता इथं काय. सुंदर सगळ्या मेजमानांना मनापासून धन्यवाद देतो. मला वाटतं चिंतनातला अभंग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पंढरी महात्म्य प्रकरणातला आहे. अभंग का घेतला आपल्याला सगळ्याला माहिती, ते वेगळं सांगायची गरज नाही. आजचा दिवस म्हणजे मुख्य ज्या पांडुरंगाच्या 2 वाऱ्यात आमचे गायके साहेबाचं नाव राहून गेलं, बरोबर आहे का नाही. आमचे हरिभक्तीपरायण आमचे गायके साहेब आवर्जून उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. पांडुरंगाच्या ज्या मुख्य 2 वाऱ्यात महाराज, एक आषाढीची वारी, दुसरी कार्तिकीची वारी. त्या 2 वाऱ्यापैकी आजचा जो दिवस आहे तो कार्तिकी वारीचा दिवस आहे. आजच्या दिवशी देवानं सरळ सांगितलं महाराज, देव गुज सांगे पंढरी सियारे, 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 नाम माझे प्रेम चित्ती झाले, नाम
पंढरपूरला या, पण कधी या? आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत शे गुज पांडुरंग. आषाढीला आणि कार्तिकीला तुम्ही माझ्या भेटीला या, आषाढी कार्तिकीला तुम्ही विसरू नका. म्हणजे आषाढीची एक वारी, कार्तिकीची एक वारी. योगायोगाने या वर्षीचीच वारी भरली, बाकीच्या 2 वर्ष वाऱ्या भरल्या नव्हत्या. या वर्षी ही वारी संपन्न झाली आणि ती वारी आपल्याला नाही पंढरपूरला जाणं झालं, म्हणून पंढरीची वारी आज आपल्याच गावात साजरी करू आपण. बरोबर आहे का नाही? आपलंच गाव पंढरपूर समजायला काही अडचण आहे का सांगा? एवढा मोठा उत्सव होतोय म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं आवल गावच आज पंढरपूर झालं असं म्हणायला हरकत नाही. काय आपण ज्या संप्रदायाची सेवा करतो त्या संप्रदायाचं मुख्य नाव आहे वारकरी संप्रदाय. काय म्हणतो आपण सध्या याला? वारकरी नाव आहे. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं गुरुजी? 100-500 वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक प्राचीनतम नाव आहे, याला वैष्णव संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? वैष्णव संप्रदाय. पण वैष्णव संप्रदाय सुद्धा शास्त्रीजी हे अलीकडच्या काळातलं नाव आहे. याच्या अगोदरच एक याला नाव आहे, याला भागवत संप्रदाय म्हणतात. लक्षात आलं का? जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, किंवा वैष्णवांचा माल खरा आणि तुरतुरा वस्तुशी. या संप्रदायाचं नाव वारकरी, या संप्रदायाचं नाव वैष्णव आणि या वारकरी संप्रदायाचं नाव भागवत संप्रदाय. नाव जरी वेगळे असले तरी हे तिन्ही एकाच अर्थाचं द्योतक करणारे शब्द आहेत. बर, हा संप्रदाय काही कुठं मोघम उगवलेला आहे का? हा संप्रदाय काय असं गवत उगवते तसं उगवला असं वाटतंय का तुम्हाला? नाही 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 महाराज. या संप्रदायाची मूळ संस्थापना आणि मूळ संस्थापक जर कोण असतील तर त्या वारकरी संप्रदायाचे मूळ संस्थापक आहेत आदिनाथ उमापीचा प्रगट सहज स्थिती. या संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली. कुणी केली? ओ बोला, कुणी केली? हा बोलत चला तुम्ही. असं आपण काही विचारलं का? असं करते आपल्याला वाटतं त्याला लईच कळत आहे काय की मी सगळं कीर्तन एकदा त्याच्याकडे बघून केलं. असं करायचं मला बसल्या कीर्तन झाल्या लोकांनी म्हणलं तात्या त्या माणसाचा लय अभ्यास आहे. म्हणले बहिर येते त्याच्यामुळे असे बोलत चला माझ्याशी मोकळं मोकळं. मी तुम्हाला बोलतोय म्हणजे तुमच्या मला काही बांधाला बांध नाही. मला जो विषय सांगायचा आहे तो तुमच्या परफेक्ट लक्षात बसावा म्हणून विचारतोय, बाकी दुसरं काही नाही. या वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली. कुणी केली? महादेव. जमलं की आता? बरोबर का? असं जमतंय. महादेवानं केली. आणि या वारकरी संप्रदायात मूळ पुरुषच आहेत महाराज आदिनाथ. रोजच भगवान शंकराला पार्वतीनं म्हणायचं भगवान ते तुमचं ज्ञान आहे, ते कसलं ज्ञान आहे ती एकदा सांगा. भगवान म्हणायचे बघू, वेळ आले बघू, प्रसंग आले बघू. पण बाया ऐकत्यात का महाराज? बाया ऐकत्यात का? किती बी लांबक्या मिशा ठेवा, बाया भेटत्यात का? भेट नाहीत महाराज. बायांनी 100% माणसाची पुतीओळ केलेली महाराज. हो नाही, भेटच नाही, बाया भेट नाहीत. म्हणून अलीकडच्या पोरांनी मिशा ठुईचं बंद करून टाकले, सुपडा साफ केलाय. बायकोच भेट नाही म्हणलं मिशा काय हात बुडवायच्यात का? काय कामाची मिशा सांगा बरं. सुपडा साफ केला, बायका भेट नाहीत, काही नाहीत महाराज. भगवान शंकर रोजच म्हणायचे, पार्वती रोजच म्हणायची, शंकर म्हणायचे बघू, वेळ आले बघू. पण सारखी तुम मागे लावल्यामुळं एके दिवशी भगवान शंकर पहाटे 4लाच उठले. म्हणले पार्वती उठ बरं, उरक तुझं उरकून घे. म्हणले कुठं? चल तू एकदा उरकूनच घेतो. आणि 6 वाजता विमानात बसविलं आणि अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, अशा ठिकाणी नेलं. ज्ञानोबारायने त्याचं ज्ञानेश्वर वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात शिरसिंधूची पहिलं तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेनो कै. ज्ञानोबाराय म्हणतात शिरसिंधूची पहिलं तिरी, समुद्राच्या पलीकड नेलं. शक्तीची कर्ण कुहरी, शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं. काय सांगितलं? ज्ञानोबाराय म्हणले आपल्याला माहिती नाही. सांगितले त्रिपुरारी नेनो कै. आता तिथं ज्ञानोबाराय नेनो म्हणतात, तिथं तुम्ही आम्ही जामू का?
नाही. ज्ञानोबा म्हणतात नेनो, पण सांगितलं गोष्ट खरी, ज्ञान सांगितलं. भगवान शंकर ज्ञान सांगत होते, पार्वती ज्ञान ऐकत होती. आणि ज्ञान ऐकत असताना ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे महाराज. सहजासहजी गुरुजी लोकांना पचत नाही, पचत नाही महाराज. बघा तुम्ही, गुलाबजाम बासुंदी पचायला जड असते, चिवडा किती बी हाना काही वाटत नाही त्याचं महाराज. मुरमुरे भेळ हे काही नाही, त्याला भाव बी नसते. असू द्या, जाऊ द्या तिकडे, बरोबर आहे का नाही. त्याला भाव बी नसते, ते सहजासहजी तेवढ्या पुरतं बरं वाटतंय. बघा ते टेस्टी ना मस्त लागायला लागले, एवढ्या पुरतं बरं वाटतंय. पण बाहेर गेले त्याच भिडीला लोक बी नाव उठते, नाही कायची मजा नाही ह्याच्यामध्ये. असं असतंय का नाही शास्त्रीजी? उगल आपल्यात आपलं बोलाय का अडचण आहे, बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या, मी कशासाठी बोलायला लागलो? हुकी आली का मला अचानक बोलायला? का माझ्या गोळ्या संपल्यात म्हणून बोलायला लागलोय का? मी उगम मला काही काम नाही म्हणून बोलायलो. कशामुळे बोलायला लागलो लक्षात येईल तुमच्या? मी फक्त एका गोष्टीसाठी बोलायला लागलोय, ज्ञान पचलं नाही. शंकर ज्ञान सांगत होते, पार्वतीला डोळा लागला, पचलं नाही. पार्वती झोपली महाराज. पण भगवान विष्णूनं वर वैकुंठात विचार केला, ह्यो बाबा पुन्हा पुन्हा पगाळणारा बाबा नाही. लक्षात यायला लागलंय का? म्हणजे ही दिसायला जरी भोळा असला तर ही गाबुळ आहे, ही ध्यानात ठेवा. निष्ठ माणसं काही काही दिसाय भोळे असते, मधून गाबुळे असते. लोय गाबुळे महाराज, दिसाय भोळे पण आतून गाबुळे असते. भगवान शंकर दिसाय भोळा म्हणले, पण ही एकदा टाकलेली कॅसेट पुन्हा डबल वाजवित नाही, हे वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णूनं स्वतः मच्छिंद्राचं रूप धारण केलं, सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटात प्रवेश केला, ज्ञान ऐकलं. आणि बाहेर येताना जसे गेले तसे बाहेर यायला पाहिजे होतं का नाही? ज्ञान मिळाल्यामुळे अहंकार झाला, आणि अहंकार झाल्यामुळे बाहेर जशाच तसं यायचं. ती माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले महाराज. म्हणून मच्छिंद्रा लादले सहज स्थिती असं म्हटलंय. फी भरोनी नाही. आता हे मुद्दा नाही, हा नंतरचा विषय, पण उघडच करून जातो तुमच्या माहितीसाठी. बऱ्याच दिवस मासा विचार करीत होता. मासा विचार करायचा, माझं पोट फाडणारा कुठं गेला? लय दिवस विचार करायचा, त्याला काही तो सापडला नाही. सहज मासा पंढरपूरला आला, चंद्रभागेत बघितलं, लांबून देवाला बघितलं, म्हणला तूच आहेस का माझं पोट फाडणारा? जवळ मासा गेला आणि कान धरला. त्याचं नाव आहे मकर कुंडले. हा नंतरचा विषय नंतर सांग. त्याच्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. म्हणजे तो विषय सांगण्यासाठी मी पुन्हा येईन असं म्हणायचं मला, बाकी काही नाही. लक्षात घ्या, मी पुन्हा येईन असं जरी म्हणत असलो, मी पुन्हा येईन असं जरी म्हणत असलो तरी मी घड्याळाच्या काट्यावर चालणारा माणूस आहे, हे मात्र लक्षात ठेवा. नसलं तुम्हाला कळलं तर मला दुरी द्या, मी फाशी घेतो. काय करावं नाही कळल्यावर सांगा बरं. आपण काय केलं हे असे बघत येतं, काहीच कळत नाही तर काय करावं सांगा. हाणून घ्यावा का लोका पुढं? लक्षात घ्या, तो विषय वेगळा आहे. बऱ्याच दिवस महाराज म्हणून मच्छिंद्राला आदले सहज स्थिती, सहज मिळालं, पचलं नाही. कशासाठी सांगितलं? एकाच गोष्टीसाठी. या वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली, शंकरानं केली. नाही, वारकरी संप्रदायात ओपन भजनच महादेवानं. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव
सदाशिव भगवान शंकरानं सुरुवातीला भजन ओपन केलं. ऐकायलात का तुम्ही मी काय सांगायला होते? ओपनिंगला भजनच त्याने आणलं. आता काही माणसं म्हणतात महाराज काय, आता काही म्हणतात ना काय कीर्तन केलं महाराज, नंबर 1 कीर्तन झालं रात्रीचं, वेगळंच कीर्तन सांगितलं. अशी चर्चा असते ना, नाही वेगळंच सांगितलं काहीतरी, अशी चर्चा असते गावागावात. काय कीर्तन सांगितलं, मग दुसरा माणूस म्हणला माझं काही येणं झालं नाही बाबा, कोणता अभंग होता रे माझ्याकडे ध्यानात राहते, अशी म्हणतात का नाही माणसं. तसं भगवान शंकरानं ओपन केलं भजन, गोष्ट खरी, पण सुरुवातीला अभंग कोणता गायला, सुरुवातीला मंत्र कोणता गायला, ह्याला बी थोडीफार किंमत आहे ना महाराज. म्हणून भगवान शंकरानं सुरुवातीला जो मंत्र गायला ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलं, हरी 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 मंत्र हा शिवाचा तिजे वाचा तया मोक्ष. हरी 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 हा मंत्र भगवान शंकरानं सुरुवातीला गायला. लक्षात यायला लागलंय का बोलणं? सुरुवातीला हा मंत्र गायला महाराज. पण कसं असतंय, काही जण म्हणते महाराज मूळ मंत्र भगवान शंकराचा आहे का? नाही नाही, मूळ मंत्र तात्या हा वेदातला आहे. कुठला आहे मंत्र? वेदातला आहे. मग शंकराच्या नावावर कस काय गेला, तिची पद्धत आहे महाराज. काय आता नरहरी तात्या आहेत म्हणा, गणेश महाराज आहेत, मग आपण एखादा बोलू माणसामध्ये ते बोलवा जोबर कोणता आरती नरहरी महाराज अजित नाही करत तो, म्हणजे बोल नरहरी महाराजांनी तयार केलाय का? बोला बोला बोला, नाही ना. त्यांच्या हातातून तो वाजायला गोड लागत असल्यामुळे नाव कोणाच्या गेला? नरहरी महाराजाच्या. काही माणसं म्हणतात ना आरती चाल मंडळ कोणती, आती किशोर महाराज म्हणत नाहीत कर ती चाल. आता किशोर महाराजाची ती चाल नाही, किशोर महाराजाची दुसरी चाल आहे. आम्हाला माहिती, बरोबर त्यांची चाल आम्हालाच माहिती माहिती, बरोबर आहे का नाही? त्यांची वेगळीच आहे, पक्षाची चाल आहे, त्यांची दुसरी चाल आहे, त्यांची चाल वेगळीच आहे. पण ती चाल किशोर महाराजांच्या तोंडातून गोड लागत असल्यामुळे नावावर कुणाच्या गेली? बोला बोला बोला, नावावर कुणाच्या गेली? किशोर महाराजाच्या. तसं मूळ मंत्र वेदातला, पण भगवान शंकरानं जपल्यामुळं नावावर गेला शंकर. वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही. लक्षात आलं का? महाराज म्हणतात मूळ मंत्र वेदातला आहे. आता लक्षात घ्या, ही साधना, हे साधन भगवान शंकरानं संप्रदायाला दिलं, आणि या सगळ्या ह्याच्यावर संत महात्मे एका ठिकाणी बसले. निळोबाराय वर्णन करता, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोध. ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, सार काढिले निवडोनी, सार काढिले निवडोनी, हे विठोबाचे नाम, 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 हे विठोबाचे संत एकांती बैसले, संत एकांतात बसले आणि याच्या सगळ्या ग्रंथाचा निचोड केला. सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीनं बघितलं आणि सार काढिले निवडोनी. काय सार निघालं? ते हे विठोबाचे नाम. महाराज बरोबर आहे म्हणतात, देवाचं नाव हे सार निघालं. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून सुळ पाणी जपत असे वारंवार. देवाचं नाव सार निघालं महाराज, दुसरं काही नाही. आणि सगळ्याला असा प्रश्न केला, ओ सतीश महाराज तुमचं काय मत आहे? म्हणजे आमचं काय नाही, आमचं काय नाही, बरोबर तुमचं जे असेल ते आमचं. ओ बायके साहेब तुमचं काय मत आहे? काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही, तुमचं बी काय नाही, बरोबर आहे का नाही? तुमचं बी सहमत आहे. तुमचं काय मत आहे? काय आहे का तुमचं नाव अजून? काही नाही. हा नाही अजून नाही म्हणले, बरोबर आहे का नाही? हा काय नाही त्यांचं, बरोबर आहे का नाही महाराज? त्याचं काय आपलं काय नाही. किशोर महाराज तुमचं काही नाही म्हणले. म्हणले मग
बाई असं काही नाही, मोगम बोलू नका. ह्या कागदावर ह्या लेटर पॅडवर सही करा आणि शिक्का मारा. कशाच्या विषयावर? नाम या विषयानं कलियुगातल्या लोकाला मुक्ती मिळेल या विषयावर सगळ्या संतांनी आपापली सही केली आणि शिक्का मारला. आणि ती फाईल घेऊन, कारण किंमतच कशाला आहे, बोला किंमत कशाला आहे? सहीला शिक्क्याला किंमत आहे. मोगम पत्राला कोण विचारतो? महाराज देशी चाले शिक्का तेथे कोण मानी रंका. असे बोगस पत्र किती बी येतील महाराज, कोण विचारतो? हा तुम्हाला जालना जिल्हा समजा, जालना जिल्ह्याला कलेक्टर खुर्चीवर बसलेला आहे आणि कलेक्टर खुर्चीवर बसल्या बसले एखादा आपल्या इथला चोपदार दृष्टांत जरी असला तरी त्याला पुरावा असावा. काय असावा? पुरावा असा. हा, पुरावा नसल्यावर महाराज पुरावा ती गोष्ट सोडून द्या, बरोबर आहे काय? पुरावा नसल्यावर महाराज पुरावा, पण पुरावा असल्यावर का पुरावा हा मोठा प्रश्नच आहे, बरोबर आहे काय? पुरावा पाहिजे. पत्र कोण मानी, पत्राला काय किंमत आहे? वंदितील शिक्का, शिक्क्याला वंदन आहे. म्हणून गौरव सेवका, त्याच्यामुळे सेवकाचा गौरव सहीमुळं शिक्क्यामुळं सगळ्या संतांनी नाम या विषयावर शिक्का मोर्तब केला. ती फाईल तयार केली. म्हणजे ही फाईल कुणीतरी कलियुगात खाली पृथ्वी तलावर घेऊन गेलं पाहिजे. कोण जाईल, कोण जाईल? तुकोबारायला तयार केलं आणि एकंदरीत शिक्का, एकंदरीत शिक्का